दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी. ते उद्या नाशिक जिल्ह्याच्या सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीतून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आलीय. कांद्याला अवघा 50 रुपये प्रति क्विंटल दर मिळाल्याने एका हतबल शेतकऱ्याने थेट आत्महत्येचा प्रयत्न केल्याने परिसरात खळबळ उडालीय. आधीच अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या संकटाने कंबरडे मोडलेल्या कांदा उत्पादकावर आता 50 रुपये क्विंटल दराने कांदा विकण्याची वेळ आलीय. उत्पादन खर्चही निघत नसल्याने हताश झालेल्या बागलाण तालुक्यातील एका शेतकऱ्याने कांद्याने भरलेला ट्रॅक्टर थेट बाजार समितीच्या कार्यालयासमोर उभा केला. संतापाच्या भरात या शेतकऱ्याने गळ्यात दोर बांधून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र उपस्थित शेतकरी आणि नागरिकांनी त्याला रोखले आणि मोठा अनर्थ टाळला. घाम गाळून पीक पिकवायचे आणि पदरात फक्त 50 रुपये पडणार असतील तर शेती करायची कशी, असा संतप्त सवाल आंदोलक शेतकऱ्यांनी यावेळी उपस्थित केला. व्यापाऱ्यांच्या मनमानी कारभारावर आणि प्रशासनाच्या उदासीनतेवर शेतकऱ्यांनी जोरदार टीका केली. सरकारने तातडीने हस्तक्षेप करून हमीभाव द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. ऑनलाईन बाईट शेतकऱ्यांच्या आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. शेवटी व्यापारी आणि प्रशासन यांच्यात झालेल्या चर्चेनंतर वाढीव दर देण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतरच हे आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले. या घटनेने बळीराजाच्या दैमावस्थेचे विदारक चित्र पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले.